नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। लिपिक लिपिक हे पद सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्व स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी, सर्व मुलींसाठी, महिलांसाठी या पदाची तयारी करणे आणि त्या संदर्भातली नोकरी मिळवणे हे महत्त्वाचं या ठिकाणी उद्दिष्ट असतं। एमपीएससीच्या अनुषंगाने जर विचार केला तर गट क अंतर्गत नवीन लिपिक टंकलेखक या पदासाठी 1273 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। एमपीएससी अंतर्गत ही पदे भरली जाणार आहे। नवीन जी आर नुसार सर्व लिपिक ही पदे एमपीएससी अंतर्गत भरली जाणार आहे। कोणती पदे आलेली आहे, पात्रता कोणती आहे, वयोमर्यादा, त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी एमपीएससीच्या धर्तीवर सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी बॅचेस सुरू आहेत। तज्ञ शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे। आत्ताच बॅचला एनरोल करा। त्याचबरोबर आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आरटीओ एएमव्हीआय 461 पदांच्या पदभरतीची तयारी सुरू आहे। आरटीओ फॅक्टरी बॅच 0.2 ही आपल्याकडे सुरू झालेली आहे। प्री आणि मेनची परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही बॅच असणार आहे। आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर नक्की संपर्क करू शकता। त्याचबरोबर बस वाहक बेस्ट बस वाहक बॅच आपल्याकडे सुरू आहे। बेस्ट बस वाहक भरती 2026 च्या अनुषंगाने टीसीएसच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे। सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅचेस सुरू झालेले आहे। त्याचबरोबर सरळ सेवा आणि महानगरपालिका पदभरतीची तयारी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। सर्व विषयाची परिपूर्ण तयारी या माध्यमातून होणार आहे। आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तुम्ही दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करून बॅचला एनरोल करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। एमपीएससी अंतर्गत बघा, हे कालचं परिपत्रक आहे 22 जुलै 2026 चं। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे। एमपीएससी अंतर्गत लिपिक हे पद भरले जाणार आहे। यानुसार सुरुवातीला ॲड आली होती बघा, त्यावेळेस 2619 रिक्त पदांसाठी जाहिरात आली होती, परंतु त्याचं सुधारित ॲड शुद्धीपत्रक जे आहे ते 22 तारखेला काल आलेलं आहे। त्यानुसार ऑफलाईनच्या माध्यमातूनच ही परीक्षा होणार आहे। ओएमआर सीट वर ही पेपर होणार आहे। शुद्धीपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे खूप सारी पदं ॲड झालेली आहे आणि त्या सर्व पदांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत या ठिकाणी खूप मोठी ॲड आलेली आहे। गट क परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, पात्रता काय लागणार आहे या लिपिक या पदासाठी। पात्रता बघूया आपण। जागा या विभागावाईज आलेल्या आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता, नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय या अंतर्गत एकूण 230 पदे आहे। त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाअंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी 155 पदे रिक्त आहेत बघा, आणि त्याची ॲड पण आलेली आहे। आदिवासी विकास विभाग अंतर्गत बघा, लिपिक टंकलेखक या पदासाठी 69 जागा आहेत। त्यानंतर पुढचा विभाग आहे महसूल व वन विभाग। या विभागाअंतर्गत लिपिक टंकलेखक याच पदासाठी बघा 480 जागा यासाठी जाहिरात आलेली आहे। खूप जास्त जागा आहे बघा। त्यानंतर महसूल आणि वन विभागाअंतर्गत लिपिक टंकलेखक याच पदासाठी, परंतु पदनाम वेगळं आहे बघा, नोंदणी व मुद्रांक विभाग या अनुषंगाने ही ॲड आहे। त्यामध्ये बघा 339 पदांची जाहिरात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, टोटल जर तुम्ही या ठिकाणी विचार केला तर 1273 पदे लिपिक टंकलेखक या संवर्गाची ॲड झालेली आहे। आणि त्या सर्वांसाठी पात्रता जी आहे ती कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्याचबरोबर लिपिक टंकलेखक या पदासाठी टायपिंगची अट असणार आहे। टंकलेखक चाचणी अर्हता उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण बघितली, जाहिरातीमध्ये या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2026 पर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी गृहीत धरली जाणार आहे। अशा पद्धतीने ही पात्रता असणार आहे। लिपिकची तयारी करणाऱ्या, लिपिक आणि टंकलेखक या पदाची तयारी करणाऱ्या
आणि टायपिंग टेस्ट कंप्लीट असणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे. त्यानंतर अर्ज दिनांक जर आपण बघितलं तर या पदासाठी अर्ज दिनांक वाढवण्यात आलेले आहे बघा. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने हा पेपर होणार आहे आणि या पूर्व आणि मेन्स या 2 पॅटर्ननुसार पेपर होणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन होणार आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनी ही संपूर्ण माहिती लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या अनुषंगाने इतर कोणत्या जाहिरात आलेल्या आहे बघा. इतर पदांची जाहिरात आलेली आहे. लिपिक टंकलेखक साठी टोटल 3137 जागा आहे. त्यानंतर तलाठी ग्राम महसूल अधिकारी सर्वात महत्त्वाचं यासाठी 1539 जागा आहे. त्यानंतर आरटीओ एमव्हीआय साठी 461 जागा आहे. कर सहाय्यक साठी 282 जागा आहे. त्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यासाठी 254 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी 11 जागा आहेत. वरिष्ठ लेखापाल या पदासाठी 11 जागा आहेत. उद्योग निरीक्षक या पदासाठी 9 जागा आहेत आणि शेवटी तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 3 जागा आहेत बघा. टोटल एमपीएससी अंतर्गत गट क परीक्षा 2026 साठी टोटल जागांची संख्या 5707 झालेली आहे. खूप ऍड आहे आणि आपल्याला एक पद नक्की निश्चित करायचं आहे. त्यासाठी चांगला अभ्यास करायचा आहे. या सर्व पदांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता. बॅच संदर्भात बुक संदर्भात संपूर्ण माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा आणि एक पद आपलं नक्की निश्चित करा. सर्वांनी वेळेत फॉर्म भरा. व्यवस्थित प्रोफाइल क्रिएट करून फॉर्म भरायचा आहे आणि ह्या वर्षी एमपीएससी अंतर्गत जे काही लिपिक टंकलेखक या पदाची जाहिरात आलेली आहे त्या अनुषंगाने एक चांगली तयारी करायची आहे. त्या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.